असं काय घडलं की संपूर्ण प्रकरणानं नवं वळण घेतल्याची चर्चा सुरू झाली की शिवसेना कोणाची. पण 13 ऑगस्टची सुनावणी ही पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेली. तर एक घटनात्मक धोका दाखवण्याचा होता. शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न गेली 4 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. पण आता हा वाद अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे प्रत्येक सुनावणी पुढच्या निकालाची दिशा ठरवताना दिसत आहे. 11 आणि 12 ऑगस्टच्या सुनावणीत ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. पण 13 ऑगस्टच्या सुनावणीत चित्र आणखी बदललं. आज केवळ पक्षाचं नाव किंवा धनुष्यबाणावर चर्चा झाली नाही, तर अपात्रतेचा मुद्दा, पक्षांतरबंदी कायद्याचा खरा अर्थ, सत्तेच्या स्वबळावर वाढवलेलं संख्याबळ आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. त्यामुळे आता हा प्रश्न फक्त इतकाच नाही की शिवसेना कोणाची, तर प्रश्न असा आहे की भविष्यात देशातील कोणत्याही पक्षात बंड झालं तर त्याचा निकाल कोणत्या तत्वावर लागणार. आणि आजच्या सुनावणीत असं काय घडलं की संपूर्ण प्रकरणानं नवं वळण घेतल्याची चर्चा सुरू झाली. आज याच विषयावर सविस्तरपणे आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. बघा, 11 आणि 12 ऑगस्टला झालेल्या सुनावणीवर आपण आधीच सविस्तर चर्चा केली. त्या 2 दिवसात ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. 2018ची शिवसेनेची पक्षघटना, मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फरक, तसंच आयोगानं घेतलेला निर्णय चुकीच्या गृहीतकांवर आधारित असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर असे वाटले होते की शिंदेचे वकील युक्तिवाद करतील, पण सिब्बल यांनी पुन्हा बॉल आपल्याच कोर्टात ठेवला आणि पुन्हा 13 ऑगस्टला सुनावणीसाठी उभे राहिले. पण 13 ऑगस्टची सुनावणी ही पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेली, कारण आजचा संपूर्ण भर होता अपात्रता, पक्षांतरबंदी कायदा आणि त्याचा शिवसेना नाव चिन्हाच्या वादाशी नेमका काय संबंध आहे यावर. सुनावणी सुरू होताच कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठेवला. ते म्हणाले, निवडणूक आयोगानं ज्या आमदारांच्या संख्याबळावर शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं, त्या आमदारांची अपात्रता अजूनही अंतिम झालेली नाही. म्हणजे ज्याचा पाया अजून कायदेशीरदृष्ट्या निश्चित झालेला नाही, त्याच पायावर उभा राहून पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आलं. कपिल सिब्बल यांच्या मते हीच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठी विसंगती आहे. आता इथे सामान्य माणसाला एक प्रश्न पडू शकतो, अपात्रता आणि पक्षचिन्ह या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत का? वरवर पाहता त्या वेगळ्या वाटतात, पण सिब्बल यांचा मुद्दा असा होता की दोन्ही गोष्टी या प्रकरणात एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कारण जर एखाद्या गटाकडे सुरुवातीला वैध बहुमतच नव्हतं, तर नंतर त्याच संख्येच्या आधारावर त्याला मूळ पक्ष कसा देता येईल? म्हणजेच आधी कोणता प्रश्न सोडवायचा, अपात्रतेचा की पक्षचिन्हाचा, याचाच विचार न्यायालय करत असल्याचं आजच्या सुनावणीत दिसून आलं. यानंतर सिब्बल यांनी पक्षांतरबंदी कायद्याचा म्हणजेच 10व्या अनुसूचीचा मुद्दा पुढे आणला. त्यांनी सांगितलं की या कायद्याचा उद्देश आमदारांना पक्ष सोडण्यासाठी प्रोत्साहन देणं नाही, तर पक्षांतर थांबवणं आहे. पण जर नंतर वाढलेल्या संख्येच्या आधारावर सुरुवातीचं बंड वैध ठरवलं गेलं तर हा कायदा अर्थहीन ठरेल. कारण मग कोणताही गट आधी बंड करेल, नंतर वेळ जाईल, संख्याबळ वाढेल आणि शेवटी तोच गट मूळ पक्षावर दावा करेल. याच ठिकाणी त्यांनी एक उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की समजा एखादा नेता मुख्यमंत्री झाला, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्याकडे सत्ता येते, प्रशासन येतं आणि निर्णय घेण्याची ताकद येते. अशा परिस्थितीत अनेक लोक त्या गटात जातात, हे स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर वाढलेलं संख्याबळ वापरून सुरुवातीचं बंड योग्य होतं असं म्हणता येणार नाही. कारण कायद्यानं तपासायची वेळ म्हणजे बंड झाल्याची वेळ, मुख्यमंत्री झाल्यानंतरची नाही. इथून पुढे सिब्बल यांनी असा मुद्दा मांडला ज्याची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा झाली. त्यांनी न्यायालयात ईडी आणि सीबीआयचा संदर्भ दिला. त्यांचा मुद्दा आरोप करण्याचा नव्हता, तर एक घटनात्मक धोका दाखवण्याचा होता. ते म्हणाले, जर एखाद्या आमदारावर विविध प्रकारचा दबाव आला, तो गट बदलला आणि नंतर त्याच संख्येच्या आधारावर मूळ पक्षच बदलला गेला, तर भविष्यात हीच पद्धत लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे न्यायालयानं या प्रकरणाकडे केवळ शिवसेनेचा वाद म्हणून न पाहता भविष्यातील घटनात्मक परिणाम लक्षात घेऊन पाहण्याची गरज आहे. दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी सिब्बल यांना काही थेट प्रश्न विचारले. त्यांनी विचारलं, अपात्रता आणि पक्षचिन्ह या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, मग त्या एकत्र का जोडल्या जात आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा होता. कारण जर न्यायालयानं हा युक्तिवाद स्वीकारला नाही तर सिब्बल यांची संपूर्ण मांडणी कमकुवत होऊ शकते. मात्र सिब्बल यांनी उत्तर देताना पुन्हा एकदा सांगितलं की दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र असल्या तरी या प्रकरणात त्या एकमेकांवर परिणाम करणाऱ्या आहेत. कारण आयोगानं ज्यांचं बहुमत गृहीत धरलं त्याच बहुमताची कायदेशीर वैधता अजून अंतिम झालेली नाही. यानंतर सुनावणी पुन्हा 2018च्या पक्ष घटनेकडे वळली. सिब्बल यांनी सांगितलं की निवडणूक आयोगानं 2018 मधील बदलांचा चुकीचा अर्थ लावला. आयोगानं काही नियुक्त पदांवर भर देत संपूर्ण पक्ष घटनाच लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलं, पण प्रत्यक्षात 2018 मध्ये पक्षाचा विस्तार करण्यात आला होता. नवीन पदं निर्माण झाली होती, मात्र मतदानाची रचना किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया बदलली नव्हती. त्यामुळे आयोगानं काढलेला निष्कर्ष कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. सिब्बल इथेच थांबले नाहीत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केला. त्यांचा मुद्दा असा होता की आयोगाला एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारच नाही.
आयोगाचं काम नोंदणी आणि प्रशासकीय बाबी पाहणं, पण एखाद्या पक्षाच्या अंतर्गत रचनेवर भाष्य करून त्याच आधारावर पक्षचिन्हाचा निर्णय घेणं हा अधिकार आयोगाला कायद्यानं दिलेला नाही. यावर सरन्यायाधीशांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. 2018 मधील बदलांमुळे प्रत्यक्षात निर्णय प्रक्रियेत काय फरक पडला? नियुक्त पदांमुळे लोकशाही कमी झाली का? या प्रश्नांची उत्तरं देताना सिब्बल यांनी पुन्हा एकदा सांगितलं की नियुक्त पदं असली तरी निर्णय घेणाऱ्या संस्थांची रचना बदलली नव्हती. त्यामुळे फक्त या कारणावरून पक्ष घटनेला नाकारता येणार नाही. आजच्या सुनावणीचा शेवटही तितकाच महत्त्वाचा ठरला. सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं की अशा प्रकरणांमध्ये अपात्रतेचे निर्णय वेळेत होत नाहीत. तोपर्यंत राजकीय परिस्थिती बदलते आणि मग बदललेल्या परिस्थितीचा आधार घेऊन पुढचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे भविष्यात अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र आणि जलद निर्णय घेणारी यंत्रणा असण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी सांगितला. त्यावर सरन्यायाधीशांनी काही प्रमाणात सहमती दर्शवणारी निरीक्षणं नोंदवली. एकंदरीत पाहिलं तर 13 ऑगस्टची सुनावणी ही आतापर्यंतच्या सर्व सुनावण्यांपेक्षा वेगळी ठरली. कारण आजचा वाद केवळ शिवसेना कोणाची या प्रश्नापुरता मर्यादित राहिला नाही, तर भविष्यात देशातील कोणत्याही राजकीय पक्षात बंड झालं तर त्याचा निकाल कोणत्या तत्वांवर लागेल याचाही पाया आजच्या युक्तिवादातून घातला गेला. आता पुढील सुनावणीत उर्वरित युक्तिवाद मांडले जातील आणि त्यानंतर शिंदे गटाची बाजू अधिक सविस्तरपणे ऐकली जाईल. त्यामुळे पुढची तारीख या संपूर्ण खटल्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? 13 ऑगस्टला कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे न्यायालयात पडतील का, की निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.